नगर परिषद के सभी कर्मचारी पिछले 6 दिनों से अनिश्चितकालीन हड़ताल पर है और मांगे पूरी नहीं होने पर 6 अगस्त को जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकालने की भी धमकी दी है। इस आंदोलन में नगर परिषद के सभी कर्मचारी, सभी सफाई कर्मचारी, राज्य वर्ग के कर्मचारी शामिल है। महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संगठन की ओर से अपनी विविध मांगों को लेकर गोंदिया नगर परिषद ने हड़ताल किया है। पिछले 29 अगस्त से कर्मचारी हड़ताल पर है। आने वाले 6 सितंबर को जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकालने का आह्वान प्रदर्शनकारियों ने किया है। इसमें 2005 के बाद के कर्मचारियों को पुरानी पेंशन, एनपीएस, यूपीएस लागू करना, साथ ही नगर परिषद कर्मचारियों के लिए 10, 20, 30 सुनिश्चित प्रगति योजना तुरंत लागू की जाए। सहायक अनुदान वेतन अनुदान का भुगतान 1 माह पहले किया जाए। सेवानिवृत्ति वेतन, अंशदान, अवकाश नकदीकरण, अंशदान महंगाई भत्ता, 7वां वेतन बकाया सहायक अनुदान में शामिल किया जाए। ऐसी विविध मांगों को लेकर नगर परिषद के कर्मचारियों ने अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया है और मांगे पूरी नहीं होने पर उग्र आंदोलन की चेतावनी भी दी है। नगर परिषद कर्मचारी संघटना आणि विविध संघटना यांच्यातर्फे 29/8/2024 पासून जो संप पुकारलेला आहे विविध मागण्याबाबत, त्याचा आज 7वा दिवस आहे। 7 दिवस होऊन सुद्धा शासनाने कोणत्याही मागणीकडे किंवा कर्मचाऱ्यांच्या संघटनेला चर्चेला सुद्धा बोलवण्याकडे लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ह्या मागण्यांकरता आक्रोश भूमिका आणि एक मोर्चाची भूमिका तयार केलेली आहे। 6 तारखेला नगर परिषदमधून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाणार आहे आणि त्या मोर्चामध्ये नगर परिषदचे सफाई कामगार, शिक्षक, कर्मचारी, राज्य संवर्ग कर्मचारी सर्व तसेच जिल्ह्यातील 8ही नगर परिषदचे कर्मचारी सहभागी होणार आहेत। नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिली मागणी ही नगर परिषदचा कर्मचारी हा शासकीय कर्मचारी नाही, ही शासनाने माननीय आयुक्त यांनी एक लेखी पत्र देऊन कळवलेली आहे। महाराष्ट्र औद्योगिक वसाहती अधिनियम 1965 कलम 75(5) मध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की नगर परिषदचा कर्मचारी हा राज्य शासकीय कर्मचारी आहे। त्यामुळे सर्वात पहिले हा त्यांनी जो शासकीय कर्मचारी नाही ही जी त्यांनी अट ठेवली आहे ती त्यांनी काढून टाकायला पाहिजे। 29 पासून बेमुदत आंदोलन सुरू आहे। आज 7 दिवस झालेले आहे। शासनाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही। 6 तारखेला आझाद मैदान मुंबई इथं मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आणि सर्व नगर परिषदमधून भरपूर संख्येने कर्मचारी मुंबईला जात आहेत। तसेच जे नगर परिषदचे उर्वरित कर्मचारी आहेत ते प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत नगर परिषद गोंदियातर्फे आणि नगर परिषद गोंदियाचे जिल्ह्यामधील 8ही नगर परिषद ह्या मिळून नगर परिषदचे कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार हे जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया इथं दुपारी 12 वाजता 6 तारखेला मोर्चा घेऊन जाणार आहेत आणि आपल्या मागण्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांसमोर ठेवणार आहेत। आमचे नगर परिषद गोंदिया येथील संवर्गातील सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहे। तसेच स्थानिक कर्मचारी, नगर परिषद आस्थापनातील कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढतो आहे। आमचं नियोजन, आमच्या संघटनेतर्फे नियोजन आहे मुंबई येथील आझाद मैदानावर 6 तारखेला संप होणार आहे। तसंच आमच्या कार्यालयातर्फे काही कर्मचारी अधिकारी मुंबईला जाणार आहेत। त्या व्यतिरिक्त उर्वरित कर्मचारी हे मान्य जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन देण्याकरिता मोर्चा काढून तसेच गोंदिया जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा व नगरपंचायतीतील संवर्ग अधिकारी कर्मचारी हे देखील मान्य जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आपली मागण्या मान्य करण्याबाबत निवेदन देण्यास जाणार आहेत।